वाटेगावचं नाव सगळ्यांनी घेतलं. आमचे धनुभाऊ ते म्हणले त्यांना पारितोषिक मिळालं का आणखी काय मिळालं, पण त्यांना समाज कल्याण खातं मिळालं. धनुभाऊ मला तर पशुसंवर्धन मिळालं. मला तर ज्यांना बोलता येत नाही पशुसंवर्धन सांगत असताना आपल्याकडं पर्यावरण पण आहे. अहो पण या दोन्ही लोकांना व्यक्त होता येत नाही ना. पर्यावरण मंत्रालय हे समजवतं ना की लोकांना. पण मुंडे साहेबांची एक शिकवण आहे. मुंडे साहेबांनी सांगितलं जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत. आणि म्हणून मी जेव्हा ग्रामविकास मंत्री झाले, काय करावं म्हणजे या ग्रामविकास मध्ये काहीच काम नव्हतं मला. कसं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली, 25-15 लोकांना माहित सुद्धा नव्हता. गावागावामध्ये झाला. त्याच वेळी वाटेगावला 5 कोटी रुपयाचा निधी आपल्या अंदाज साठे यांच्या स्मारकासाठी माझ्या माध्यमातून दिली. त्यावेळी मी सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव या जन्मस्थळी निधी दिला. त्यावेळी मी जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड राजाला निधी दिला. या श्रद्धास्थानांचा जे स्मारक आहे ते जगाला पुढच्या पिढीला. ज्या पशूंना बोलता येत नाही त्यांचं खातं माझ्याकडे, ज्या पर्यावरणाला व्यक्त होतच नाही त्याचं खातं माझ्याकडे. पण मी एक वचन देते तुम्हाला, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी प्रेरित होऊन या परिस्थितीत सुद्धा या खात्यांचं नाव होईल असं काम करण्यासाठी मी जगत राहीन. तुम्हाला अभिमान वाटेल असं काम